तब्बल 8 वर्षांनंतर झालेल्या अकोला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपने मित्रपक्षासह आपली सत्ता राखलीच। नुकताच महापौर आणि उपमहापौर यांनी पदभारही स्वीकारला। मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रशासक राज असलेल्या अकोला शहरात विकास कामांचा पार बोजवारा उडालेला आहे। आता शहराचा विकास साधण्याचं मोठं आव्हान सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या समोर आहे। आपण सविस्तर पाहूयात। अकोल्यामधील स्मार्ट सिटीचं स्वप्न केव्हा साकार होणार? वाढलेला टॅक्स आणि नियमित पाणी पुरवठ्यासह अनेक समस्यांचं ग्रहण। समस्यांचा निपटारा करण्यात सत्ताधाऱ्यांची होणार दमछाक। सलग 3 वर्ष प्रशासक राज असलेल्या अकोला महापालिकेची निवडणूक अपेक्षेपेक्षा अधिक चुरशीची झाली। 80 जागांसाठीच्या निवडणुकीत मतदारांनी कुठल्याही एका पक्षाला कौल दिला नाही। भाजपने शहर सुधार आघाडी स्थापन करून इतरांच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली। भाजपने सत्तेची गणितं सोडवली असली तरी आता त्यांची खरी परीक्षा आहे ती अकोलेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची। गेल्या 8 वर्षांनंतर अकोला महापालिकेची निवडणूक पार पडली आहे। आधी प्रशासक राज होतं, त्यामुळे विकासाची अनेक कामं प्रलंबित आहेत। मात्र राहिलेली विकास कामं पूर्ण करण्याचं आश्वासन उपमहापौर अमोल गोगे यांनी दिलंय। जेही समस्या असतील, ज्याही अधिकाऱ्यांमुळे हे समस्या वाढल्या असतील, आम्ही त्याही अधिकाऱ्यांना पुढच्या काळामध्ये आम्ही कोणाला माफी देणार नाही। ज्यांच्याकडे जे काम आहे ते त्यांच्याकडून काम आम्ही चोख करून घेऊ आणि आमच्याकडे जे काम आहे तेही आम्ही 100% करू। गेल्या निवडणुकीत भाजपची अकोल्यात एक हाती सत्ता होती, मात्र यावेळी भाजपला एक हाती सत्ता राखता आली नाही। मात्र शहर सुधार आघाडी स्थापन करत भाजपनं सत्तेचं गणित जुळवलंय, तर दुसरीकडे शहरातील अनेक कामांचं आवाहन भाजपसमोर आहे। मोठ्या प्रमाणात वाढलेला टॅक्स, शहरातील वाहतुकीचा उडालेला बोजवारा, अनियमित पाणी पुरवठा, शहरातील अस्वच्छता, वाढती बेरोजगारी, नाट्यगृहाचा मुद्दा, जनता बाजाराचा प्रश्न, अंतर्गत रस्त्याची कामं। अकोल्यात भाजप जरी सत्तेवर असलं तरी विरोधातील सर्व पक्ष एकत्र आले। भाजपला घेरण्यासाठी सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारे रणनीती आखली आहे। गब्बर टॅक्सच्या मुद्द्यावरून आधीच काँग्रेसनं मोठं भांडवल केलंय। पालिकेत 2 नंबरचा पक्ष ठरलेल्या काँग्रेसनं ठाकरे सेना आणि वंचितच्या मदतीनं सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती आखली आहे। टॅक्सची जी समस्या आहे की टॅक्स भरमसाठ वाढलेला आहे, तो टॅक्स कमी करण्यात यावा। त्याचप्रमाणे स्वच्छतेचा अभाव आहे, स्वच्छता कशी करता येईल शहराची, कारण की स्वच्छ अकोला, सुंदर अकोला आणि निरोगी अकोला याप्रमाणे तरी अकोला व्हायला पाहिजे। अकोल्यात अनेक मुद्दे आहेत। पाण्याचा मुद्दा आहे, पाण्यात गढूळ येते आणि ज्यांच्या घरी नळ नाही आहेत त्यांना पण पाण्याचं बिल येते। रस्त्याचे आव्हान आहेत, रस्त्याच्या संदर्भात आहे, शिवाय टॅक्स वाढलेला आहे, भरमसाठ टॅक्स वाढलेला आहे त्याचं आहे। नळ जे आहेत त्यांना पाईप लाईन जे आहे ते नवीन टाकणार आहे, तर त्याच्यावर जर रस्ते खोदले जाणार आहेत, चांगले रस्ते खोदले जाणार आहेत, ती परत बनवण्यासाठीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे। असे अनेक प्रश्न भारतीय जनता पार्टी प्रणित आघाडीच्या शहर सुधार आघाडी समोर उभी आहेत। देशासह राज्यात आणि अकोल्यातही भाजप सत्तेवर आहे। अकोल्याला स्मार्ट सिटी करू असा दावा करून सत्तेवर आलेलं भाजप आणि मित्रपक्ष आता अकोल्याची स्मार्ट सिटी करतील का असा सवाल सामान्य नागरिक विचारतायत। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।